नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा ही युट्यूब चॅनल. मित्रांनो, लॉ 3 इयर अँड 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेली आहे आणि तसा टेक्स्ट मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलला देखील आला असेल. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट ही डिक्लेअर केलेली आहे आणि अगदी उद्यापासूनच हा ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. हा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याविषयीचा डिटेल व्हिडिओ उद्या तुम्हाला भेटून जाईल. तर यासाठी लास्ट डेट किती आहे आणि थोडंसं यावेळेस थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे. तर ती अडचण काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलची मेंबरशिप घ्या. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा लॉ 3 इयर आणि लॉ 5 इयर सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येऊ तर तुम्हाला वरतीच या ठिकाणी पॉपअप दिसत असेल आणि इथं काही नवीन सर्क्युलर आलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी एक अडचण आलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्या अगोदर हे शेड्यूल आपण पाहूया की ऑप्शन फॉर्म किती तारखेपासून सुरू होणार आहे, किती तारखेपर्यंत आपल्याला भरता येणार आहे आणि त्याच्या डेट्स काय असतील. तर या ठिकाणी पहा 11/6/2026 ते 13/7/2026 असं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी डेट दिलेली होती आणि त्यानंतर 17 तारखेला अल्फाबेटिक लिस्ट आपली पब्लिश झाली आणि 24 तारखेला फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली होती. आणि लगेच 26 तारखेपासून या ठिकाणी ऑप्शन फॉर्म सुरू होणं एक्सपेक्टेड होतं, अपेक्षित होतं. परंतु ते होऊ शकलं नाही. त्याच्या काय अडचणी होत्या त्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. मग आता कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राउंड फर्स्ट या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर 5/8/2026 आज आहे 4 तारीख. 5/8 म्हणजेच उद्यापासून हे ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहेत आणि अगदी 3 दिवसाचाच वेळ 5, 6 आणि 7 तारीख असा 3 दिवसाचा वेळ तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतो की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अप टू डेट माहिती भेटते. पण ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन सबस्क्राईब केलं नसेल त्यांच्याकडून हे अपडेट मिस होईल आणि हा जर व्हिडिओ ते 8 तारखेला पाहत असतील तर त्यांचं कॅप राउंड फर्स्ट मधून त्यांचा चान्स म्हणजे त्यांना कॉलेज ऑप्शन भरता परत येणार नाहीयेत. त्यांची फर्स्ट कॅप राउंड ही मिस होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढच्या सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 11/8/2026 ला समजेल की तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे का नाही, तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे की नाही. म्हणजेच आपण जे ऑप्शन देणार आहोत आपल्या मेरिटनुसार आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होतं आणि मग जे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे ते आपल्याला 11/8/2026 ला समजेल आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून 12/8/2026 ते 17/8/2026 याच वेळेमध्ये तुम्हाला तुमचं जे कॉलेज अलॉट झालेलं आहे, ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. फक्त 15/8/2026 या रोजी मात्र तुम्हाला ऍडमिशन घेता येणार नाही. कारण त्या दिवशी 15 ऑगस्ट ही सुट्टी असणार आहे. अदरवाईज तुम्ही रविवारी 16 तारखेला देखील या डेटनुसार तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. कदाचित 16 तारखेला चालू असेल नसेल, परंतु 17 तारखेला तरी शेवटी चालू असणार आहे. इथं एक्सेप्ट 15 म्हणजेच 16 तारखेला म्हणजेच रविवारी चालू असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर मग कट ऑफ डेट जी आहे ही 17 नंतर 18 तारखेला लगेच या ठिकाणी कॉलेजनी किती ऍडमिशन झाले, किती सीट शिल्लक आहेत त्या वरती पोर्टलला ते अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे अपडेट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा जे विद्यार्थी सीईटी साठी क्वालिफाईड आहेत परंतु त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, असे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु फॉर्म सबमिट केला नव्हता, लॉक केला नव्हता किंवा त्यांच्या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी डिस्क्रिपन्सी होती, असे विद्यार्थी 5/8/2026 म्हणजेच उद्यापासून ते 31/8/2026 या वेळेपर्यंत त्यांचा कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म व्यवस्थित सबमिट करू शकतात. परंतु त्यांचा विचार कॅप राउंड 3 साठी आणि इन्स्टिट्यूट लेवल राउंड साठी होणार आहे. असे विद्यार्थी फर्स्ट आणि सेकंड कॅप राउंड मध्ये त्यांचा विचार होणार नाहीये. तर मित्रांनो, हे अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होतं. मी याच्या काही डेट्स आहेत त्या सांगणं मुद्दामून टाळलेलं होतं. कारण
अशा प्रकारे हे डिसिजन काय होईल हे माहिती नव्हतं. आता काही चॅनल्सला डेट्स डिक्लेअर केलेल्या होत्या अंदाजे काहीतरी घेऊन. परंतु आपल्या चॅनलला असं ऑथेंटिक माहिती नसल्याशिवाय कुठलीतरी डेट्स आपण डिक्लेअर करू शकत नाही. याच्या पूर्वीच्या बेसिसवरती मी देखील डेट डिक्लेअर केली होती, जी एक्सपेक्टेड होती की 24 नंतर लगेच 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी हे ऑप्शन फॉर्म सुरू होतील. परंतु अडचण आता पहा, जी मी तुम्हाला सांगितलेली होती. इथे जर तुम्ही पाहत असाल, हे पब्लिक नोटीस आलेली आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल, की या फर्स्ट कॅप राउंडसाठी अतिशय कमी कॉलेज आहेत. हीच आपली अडचण आहे. कदाचित तुमच्या आवडीचं कॉलेज किंवा जिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ इच्छिता, ते कॉलेज या लिस्टमध्ये नसण्याची शक्यता आहे. कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवलेलं होतं, की पाठीमागच्या वर्षी 218 असे कॉलेज होते, जे बार काउन्सिलनी ज्याला मान्यता दिली होती आणि त्यांचं सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि असे सर्व 218 कॉलेज तुम्हाला ऑप्शन फॉर्म देताना दिसत होते. परंतु इथे जर तुम्ही पाहत असाल, तर इथे पहा उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 26-27 साठी बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता व संबंधित विद्यापीठाची संलग्नता प्राप्त असलेले महाविद्यालयांची यादी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षास प्राप्त झाली आहे. सदर यादीमध्ये एल-एल-बी 3 इयर साठी फक्त 93 विद्यालये आणि 5 इयर साठी आतापर्यंत फक्त 56 महाविद्यालयांचा समावेश आहे. तुम्ही जर इथं पाहत असाल हे डॉक्युमेंट ही यादी कदाचित त्यांची चुकीची आहे. कारण ऑफिशियल इथं पाहत असाल तर 105 अप्रूव्ड कॉलेजेस आहेत. पाठीमागच्या वेळेस हेच 205 होते. कालपर्यंत तुम्ही पाहत असाल 2 दिवसापूर्वी इथं फक्त 99 कॉलेज अप्रूव्ड होते. म्हणजे जसं कॉलेज या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतील तर अप्रूव्ड कॉलेजची लिस्ट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये ते कॉलेज दिसणार आहेत. आता मात्र सध्या तुम्हाला फार फार तर 105 कॉलेज उद्या ऑप्शन फॉर्म भरताना दिसू शकतील. परंतु आपल्याला काळजी करायची गरज नाहीये. पुढे काय होणार आहे ते देखील मी तुम्हाला आताच सांगतोय. समजा तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरला आणि त्यानंतर काही कॉलेज ऍड झाले, तर 1 किंवा 2 दिवसाचं ड्युरेशन आपल्याला जे नवीन कॉलेज नव्याने ऍड झालेले आहेत, जर ते ऍड झाले असतील त्या ड्युरेशनमध्ये, तर त्यांना ऑप्शन देण्यासाठी आपल्याला परत एकदा लॉग इन उपलब्ध करून दिलं जाईल आणि मग जे कॉलेज आपल्याला हवंय, परंतु सुरुवातीला आता जे या लिस्टमध्ये नाहीये, असे कॉलेज आपण नंतर सिलेक्ट करू शकतो. तर मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे आणि उद्या जेव्हा हा ऑप्शन फॉर्म सुरू होईल, तर आपल्या चॅनलला याविषयीचा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवून तुम्हाला गाईडन्स केला जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.